पूजन सोहळा, गंगा पूजन, वारकरी कृतज्ञता पुरस्कार, संत पूजन. आजच्या या पूजन सोहळा कार्यक्रमाला उपस्थित श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आनंदी योगीनाथजी निरंजननाथ स्वामी, सद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री भोगदेव, धर्मसेन मंडळेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती महाराज, हरिभक्त परायण अक्षयजी महाराज भोसले, चैतन्यदास प्रभू इस्कॉन मंदिर साधू केशवराज, साधू निरंजनदास, हरिभक्त परायण दिगंबरजी महाराज जाधव, हरिभक्त परायण सुखमनजी महाराज गायकवाड, हरिभक्त परायण सुरजजी महाराज जाधव, हरिभक्त परायण बाळश्रीराम महाराज गवारे, हरिभक्त परायण पंडितराजी महाराज दयाळ, हरिभक्त परायण पंढरीनाथजी महाराज गायकवाड, दिनेश जोडपी, राहुल तांबे, सर्व शेंके, हरिदास जयभणी या ठिकाणी व्यासपीठावर असलेले कैलास वळकर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अनेक चौगुले, या ठिकाणी उपस्थित सर्व साधू संत, आज ऐरोलीमध्ये तुम्ही सर्वजण आला. साधू संत येती घरात तोची किंवा दसरा, आणि माझ्या आयुष्यातील हा दिवाळी दसरा समजून या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. एवढं भाग्य कोणाला भेटत नाही. योगायोग असं असतं की आषाढीची वारी करून तुम्ही इथं आलेला आहात, आणि वारी करून आल्यानंतर जो वारीचा जो पांडुरंगाने दिलेली जी एनर्जी तुमच्यामध्ये असते, जी कृतज्ञता तुमच्यामध्ये असते, आणि आज ती घेऊन तुम्ही या ठिकाणी सर्वजण या कार्यक्रमाला आलात. आणि एक अर्थाने मला तुम्ही सर्व पंढरीहून आलेले वारी करून आलेले लोक, मी नाही पंढरीला गेलो, मी नाही विठुरायाला भेटलो, पण तुमच्या रूपाने मला सर्वांना विठुरायाचं दर्शन करायला मला असं वाटतं. शेवटी या ठिकाणी मी पाहतो या ठिकाणी आमचे जे काही त्या ठिकाणचे आमचे महाराज मंडळी आहेत, मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे आपल्या या ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय. आणि कार्यक्रम करण्यामध्ये वेगळा आनंद घ्यायचा असतो. जसं मी बोललो साधू संत येती घरात, आणि कार्यक्रम हे आता मी सकाळी निघालोय, सकाळी लोकांना भेटतो, दुपारला तुमचं कार्यक्रम वाटत, तीनला एक कार्यक्रम, संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत कार्यक्रम असतात. पण काही कार्यक्रम हे स्वार्थासाठी असतात, मतलबासाठी असतात. पण आज जो तुमचा कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला काहीतरी त्यांच्याकडे घ्यायचं असतं, मला काही त्यांच्याकडे त्यांना द्यायचं असतं. पण आज जो तुमचा कार्यक्रम आहे, हा जो तुमचा कार्यक्रम आहे, आणि मला घ्यायचंय ना मला काय द्यायचंय, मला फक्त जो घ्यायचंय ना तुमचा सर्वांचा आशीर्वाद घ्यायचा, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी ऐरोलीमध्ये भरपूर मंदिर आहेत. प्रत्येक मंदिरा ठिकाणी गेलं तर प्रत्येक मंदिराने वारकरी लोक बोलल्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे की नाही, चौगुले साहेबांना जर कुठली गोष्ट सांगितली आपल्या देवधर्मासाठी, कुठल्या गोष्टीसाठी, तर चौगुले साहेब कधीही बोलत नाही की बाबा इकडे करून आज या उद्या नाही. मी सांगत असतो माझ्या मुलाला, मी नसेल तर माझ्या मुलाला सुद्धा मी सांगतो, जो आपल्याकडे येईल, जो साधू येईल, संत येईल, तर त्यावेळेस कधीही आपण हे नाही करायचं. आपण एक पुण्य काम करत, त्यांनी जे बोलतील ते करत जायचं. शेवटी ज्याचे बोलावे असेल ते महाराजांनी सांगितले त्या पद्धतीने आपण वागायला पाहिजे. त्या ठिकाणी आल्यानंतर महाराज तुम्ही सर्वजणांनी मला त्या खुर्चीवर बसायला सांगितलं. मी आजपर्यंत खुर्चीसाठी कधीच काम केलेलं नाही. खुर्ची माझं आवडतं स्थान नाहीये. माझं स्थान खुर्ची सोडून समाजसेवा करणं हे माझं स्थान, आणि ते मी करत असतो. कारण लढाई लढाईच असते. कधी जर बोले
खुर्चीसाठी लढतो, प्रत्येक इलेक्शन लढतो, सर्व गोष्टी लढतो. हे समाजसेवेसाठी लढाई असते, माझी चाललेली लढाई असते. त्याच्यात जय पराजयाचा विचार मी कधी केलेला नाही. आणि एक असतं की एकदा मनुष्य कुठल्या तरी इलेक्शन मध्ये हारला की तो आयुष्यात संपून जातो, उठून जातो आणि आपलं नंतर त्याचा बोजा विसरला मंडळातून तो कुठेतरी आपला मार्गस्थ होत असतो. पण मी आजपर्यंत प्रत्येक लढाईमध्ये मी उतरतो. ही लढाई लढत असताना, ह्या सर्व गोष्टी करत असताना मी अजूनही सुद्धा कुठं दमलो नाही आणि थकलो नाही. त्याला कारण एकच आहे, त्याला कारण एकच आहे. त्याला कारण म्हणजे तुमच्यासारखे साधू संत लोक आता या ठिकाणी स्वामीनारायण वाले बसले, तुम्ही बसले. स्वामीनारायणचे लोक आले, बोले साहब हमको 4 दिन का हमको फंक्शन करना है, हमको ये करना है. तर मी सांगतो तू घबरने की जरूरत नाही, चौगले सर इधर बैठा है, विजय चौगले बैठा है, आपको सर. तसं माझं प्रत्येक ठिकाणी असतं. आता आमच्या चिंचवड व्यवहार करेल कुठं आहे ते ही प्रत्येक जण येतात, प्रत्येक जण सांगतायत की बाबा साहेब असा कार्यक्रम, असा कार्यक्रम, असा कार्यक्रम. फक्त त्यांनी सांगायची खोटी पुन्हा ताकद देऊन एक त्यातलाच एक तुमच्या संपूर्ण वारकरी मध्ये एक वारकरी म्हणून मी काही ना काही त्यांच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून आज मी टिकून नाही, थकून नाही आहे. आज टिकून पण नाही, थकून नाही आहे. शेवटी तुमच्या सरकारचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी. आणि मला एक आनंद वाटतो. तुम्ही येता येता मला थोडं मला कळलं की माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक संतांचा मेळावा भरवायचा असं त्यांनी सांगितलं. आणि काहीतरी करायचं, काय मुदत द्यायचे. मुदत महाराज तसं द्यायचे की एकच वस्तू का म्हणून द्यायला पाहिजे. त्यात जेवढी भजनी मंडळी लोक आहेत, एक तुम्ही मुद्दुला देऊन तुम्ही त्यांना अर्धवट सोडता त्यांना. मग परत पण टाळाचा दुसऱ्यांच्या डबा आणणार का, महिन्याचा दुसऱ्याला पण आणणार का, ही बाजार करत. आणि आमच्यासारखे लोक बसलेले आहेत. जे कोणी भजन करणारे मंडळ आहेत त्यांची जी काही रिक्वायरमेंट असेल, मग त्याला पेटी असेल, जर तुम्ही सांगितलं टाळ असेल, तुम्ही मृदुंग असेल, वीणा असेल, हे सर्व आपण देऊ, सर्व देऊ त्या लोकांना, सर्व आपण देऊ. आणि आपण शिंदे साहेबांना बोलवणार, एकनाथ शिंदे साहेबांना बोलवणार आणि त्या ठिकाणी एकच आपण मृदुंग त्यांच्या हातामध्ये टेकवणार का? बिलकुल नाही. आपण देणार जेवढे भजनी मंडळ लोक आहेत तेवढ्या भजनी मंडळांना साहेबांच्या हस्ते आपण सर्वांना पूर्ण सीट देऊ, त्यांना संपूर्ण सीट देऊ. तर त्यांनी सांगावं, वारकरी लोकांनी, धारकरी लोकांनी आपण सर्वांनी सांगावं, साहेब ही कशासाठी मागतात, काय मृदुंग मागतायत, टाळ मागतायत, विणा मागतायत, पेटी मागतायत, हे का त्यांच्याकडे गावाला नेऊन त्यांना काय विकायचं आहे का, त्याचं त्यांना काय करायचं. त्या गोष्टीपासून ते प्रचार करणार आहे, त्या गोष्टी घेऊन ते प्रसार करणार आहे. ते विठ्ठलाचा प्रसार, ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसार, ते तुकारामाचा प्रसार, हे सर्व प्रसार करणार आहे. आणि आज गरज आहे, आज खऱ्या अर्थाने जशी महाराष्ट्र शूरवीरांची भूमी आहे तशी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आज आपल्याला गरज आहे, धर्म वाढला पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. आज हे आपल्याला आज गरज आहे. म्हणून आज आपण सर्वजण हिंदू म्हणून, मराठी म्हणून आपण सर्व लढाई लढतोय आपण शेवटी. म्हणून महाराज कुठल्या गोष्टीची काळजी करू नका. आणि एक आपण छोट्याशा ह्याच्यामध्ये नाही घ्यायचं, आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ. काही तुम्ही बघतोय आता या ठिकाणी आमच्या शिववाणीतल्या महिला मंडळांना पाहतोय, ते कितीतरी वर्ष भजन करतायत, कीर्तन करतायत. त्या ठिकाणी मला वाटतं सेक्टर 17 आमचे असते तर मी त्यामध्ये जेवढा जवळच्या लोकांना होतं, आमच्या तिथे सर्व वारकरी लोक, सर्व भजनी मंडळ सर्व बसलेले, आईवडील सर्व लोक आहेत, सर्व जण आहेत. म्हणून महाराज एकच म्हणणं आहे, करूया आपण चांगले एक संतांचा मेळावा ठेवा. आपल्या या ठिकाणी भजनी मंडळ आले म्हणजे भजन आलं अशाला नाही, एक संत, ही सर्व संत आहेत, ही सर्व संत आहेत. यांना काय व्हावं असते, यांच्या मुखामध्ये काय असतं, विठ्ठलाचं नामजप हेच त्यांच्या मुखामध्ये त्यांच्या चाललेलं असतं.
आज परतीचा प्रवास प्रत्येकाचा चालू आहे. आज मी पाहतोय, मी पण आले तर होतं 60च्या वरती माझं पण वय झालेलं आहे. आता आम्ही काय होतं त्याला ज्येष्ठ नागरिकांमध्ये आणि सर्वांची गणती केली जाते. पण त्यावेळेस प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. मी तुम्हाला सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे, मी सर्वांना एक सांगतो, तुमचे जेवढे भजनी मंडळाचे लोक आहेत त्यांची एक यादी महाराजांकडे द्या, ते आमच्यापर्यंत आणतील. सर्वांची आज गरज कसली आहे? आज खऱ्या अर्थाने गरज आरोग्याची गरज, तुम्हाला गरज. आज तुम्ही सर्व लोकांची सेवा तुम्ही करताय, पण तुमची सेवा कोण करतो? आज जरी एखादा वारकरी जरी ऍडमिट झाला तरी 40-50 हजाराचं बिल झाल्याशिवाय राहत नाही, होत नाही. म्हणून एक दिवस आपले जेवढे भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळाचा, आमचं हॉस्पिटल इंद्रावती हॉस्पिटल वगैरे आहे, त्या सर्व भजनी मंडळाचा आपण तुम्ही नावं द्या त्यांच्या मेडिक्लेम काढून ठेवून की उद्या भविष्य काळामध्ये त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण आली तर त्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणाकडे हात पाय पसरण्याची गरज लागणार नाही. त्यांना सर्व ट्रीटमेंट फ्री मध्ये होईल. हे विजय चौधरी या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्ती समोर आणि संस्थांच्या समोर मला सांगतो. नसेल काही तरी सुद्धा कधी अडचण आला तर कधीही आवाज द्या. हा विजय चौगुले तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहील, मुलगा म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्हाला सर्वपणे सहकार्य करण्याची गरज पडेल. महाराज आज बोलवलं, मला सन्मान केला आणि हा सन्मान हा वेगळा सन्मान असतो. आणि हा सन्मान म्हणजे एक प्रकारचा एक आशीर्वादच असतो. आज तुम्ही ज्या वेळेस तुम्ही आला, मी तुमच्या महाराज खुर्चीसाठी आम्ही दोघं भांडत होतो. महाराजांनी मी खुर्चीसाठी भांडत होतो. महाराज बोलत नाही खुर्चीवर बसा, नाही खुर्चीवर. ज्या दिवशी त्या खुर्चीचा मान मिळाला, विठ्ठलाने ठरवलं की खुर्ची मला विठ्ठल मिळवून दे, ती जबरदस्ती मिळणार ती मला विठ्ठलाच्या कृपेने मला भेटेल आणि भेटू दे असे मी परमेश्वरची प्रार्थना करतो. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आला, तुम्हाला सर्वांना बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि मी धन्य झालं असं मला वाटतंय. रामकृष्ण.